ह्या कथेचा पहिला भाग ऐकून मग ही कथा ऐका. राक्षस गुप्त रूपाने फिरतात. एखादी चिमणी जरी तिथे गेली तरी त्यांना लगेच कळते आणि ते तिला ठार करतात. तुम्हाला पाहिले तर ते तुमचे तुकडे करतील, तुम्हाला मात्र ते दिसणार नाहीत. पण एक युक्ती आहे. असे करा, ही अंगठी घ्या. माझी आणि राक्षसांच्या राजाच्या मुलीची मैत्री आहे. तिने ही अंगठी मला दिली आहे. ही अंगठी बोटात घाला, म्हणजे तुम्हाला कोणी पाहणार नाही. समोर क्षितिजाजवळ जे मोठे निळे काळे पहाड आहे ना, त्यांच्या अगदी माथ्यावर तुम्हाला चढावे लागेल. तीच त्या प्रदेशाची सीमा आहे. तिथे पोहोचल्यावर हातातली अंगठी बोटात उलटी फिरवा. खडा तळ हाताच्या बाजूला येईलसे करा, म्हणजे तुम्ही कड्यावरून एकदम खाली पोहोचाल. तुम्ही जाल ते थेट राजकन्येच्या महालातच जाल. राजकन्येला तुम्ही माझा नवरा आहात म्हणून सांगा. माझ्यासाठी ती तुमचे काय हवे ते काम करील. हिराबाई गेल्यानंतर शेवंती राजा ते पहाडाजवळ पोहोचला. पहाडाच्या माथ्यावर तो आला आणि अंगठी उलटी फिरवताच तो खोल जात राजकन्येच्या महालात पोहोचला. राजकन्येचे मंदिर अतिशय सुंदर होते. भोवती हजारो राक्षसांचा पहारा होता. राजकन्या उंच आणि देखणी होती. तिचे लांब काळेभोर केस तिने मोत्यांच्या सराने बांधले होते. तिची साडी सोन्याच्या सुताने विणलेली होती आणि कमरेला रत्नखचित कमरपट्टा होता. तिचे डोळे अतिशय तेजस्वी पण फार सौम्य असे होते. जरी शेवंती राजा राक्षसांना दिसला नाही तरी तिला दिसला. तुम्ही कोण? तिने गोड शब्दाने विचारले. मी शेवंती राजा, हिरा राणीचा नवरा. हिरा राणीच्या मंत्र सामर्थ्यानेच मी इकडं आलो. तुम्ही आलात हे चांगले झाले, पण तुम्हाला कल्पना नाही की किती धोक्यात तुमचा जीव आहे तो. तुमचे येण्याचे कारण तर सांगाल? मी तुला बघायलाच आलो आहे. सांग मला तुझे नाव. माझे नाव तारा. माझ्या वडिलांचे माझ्यावर इतके प्रेम आहे की दुसरे कुणीच इकडे फिरू नये म्हणून त्यांनी मला कडेकोट बंदोबस्तात ठेवले आहे. खरे सांगू, मी इथे अगदी एकटीच असते. माझ्या आईबापांची आणि माझी क्वचितच गाठभेट होते. कितीतरी वर्षात सध्या मी त्यांना पाहिले नाही, पण तुम्हाला पाहता क्षणीच माझे मन तुमच्यावर बसले आहे. मी आता जाते आणि तुमच्या रक्षणासाठी बाबांची मनधरणी करते. असे म्हणून ताराबाई त्वरेने तिथून निघाली. ती तडक आईबापांच्या महालात पोहोचली. तिला अशी घाईघाईने आलेली पाहताच राक्षस राजा आणि राक्षस राणी घाबरून गेली. राणी म्हणाली, तारा राणी का बरे अशी घाबरे आली? तिला बरे नाही का? आपण तिच्याकरता बांधलेल्या सुंदर महालात तिला काय बरे कमी पडले? राजाने मुलीला जवळ बसवले व विचारले, बाळ तू का आलीस? काय झाले? तारा राणी म्हणाली, बाबा मी तुम्हाला आज हेच सांगायला आले आहे की ताबडतोब माझे लग्न करून द्या. एखादा सुंदर राजपुत्र तुम्हाला माहीत आहे का? राजा हसला आणि म्हणाला, अजून तू लग्न करायला लहान आहेस, पण एखादा राजपुत्र इथे येऊन जर तुला लग्नाची मागणी घालील तर आम्ही ताबडतोब तुझे लग्न करू. इथे कोण राजपुत्र येणार? असे मनात येऊनच राजा असे बोलला. पण ते ऐकून तारा राणीला आनंद झाला. ती म्हणाली, समजा बाबा असा कोणी राजपुत्र आलाच तर त्याला जीवदान मिळेल ना? होय, तर त्याला कसलेच भय वाटायला नको बरे बाळ. तारा राणीने हसून म्हटले, तर मग बाबा शेवंती राजा माझ्या महालात बसलेला आहे. चला तुम्ही बघायला. राक्षस राजा आणि राणी तारा राणीच्या महालात आली. शेवंती राजाला राक्षस राजा म्हणाला, शेवंती राजा इतकी संकटे वेगळी करून तू या आमच्या राज्यात पोहोचलास, यातच तुझ्या शौर्याची पारख झाली. माझी एकुलती एक मुलगी मी तुला देतो. आमच्या राज्यात कुठेही तू फिर, आमच्या मागे सगळे तुझेच आहे. मुलीशी लग्न लावून तू तिला घेऊन गेलास आणि जर तुझ्यावर कुठलेही संकट तुमच्यावर आले तर बेधडक तू आमच्या घरी हक्काने येऊन राहा. दुसऱ्या दिवशी थाटाने लग्न लागले. 12 दिवस 12 रात्री लग्नाचा उत्सव चालला होता. हजारो राक्षस आले. चारही दिशांचे राक्षस आले. चारही दिशांकडून ते आले. पाताळातून आले, समुद्रातून आले. आपल्या धन्याच्या मुलीचे लग्न थाटाचे व्हावे म्हणून सारे झटत होते. राक्षस राजाने आणि राणीने तारा राणीला किती देणगे दिल्या म्हणून सांगाव्या. हिरे दिले, मोते दिले, माणके दिले, पाचू दिले, निळे दिले. या रत्नांचाच एक समुद्र झाला असता. त्याशिवाय सोने, रुपे, हस्तिदंताचे कलाकुसरीचे पदार्थ, शोभिवंत जरदारी पडदे, किती म्हणून सांगावे. 1000 कोटी राक्षस मुलीला त्यांनी दास म्हणून बक्षीस दिले. प्रत्येक राक्षसाने तारा राणीला देणगी म्हणून रत्नांचे एक गाठोडे बरोबर दिले. एका घराएवढे गाठोडे. लग्नानंतर राक्षस राजाचा आणि राणीचा निरोप घेऊन शेवंती राजा आणि तारा राणी निघाली. मग ती दोघे स्वप्नात ज्या राजाला सोन्याचे झाड दिसले होते त्याच्या राज्यात आली.
पण आता त्यांच्याजवळ शिपाई प्यादेच एवढे होते की ते त्या राज्यात राहिले असते तर त्यांनी एका रात्रीत खाऊन खाऊन सगळ्या राज्याचा फरशा पाडला असता. तेव्हा ताराराणीला हे सांगून तिच्या संमतीने तिला जंगलात ते सगळ्या सेवकांमध्ये ठेवून शेवंती राजा एकटाच राजधानीत आला. मोठ्या थाटाने राजकन्येशी लग्न लावून शेवंती राजा तिला घेऊन निघाला. राजाने हत्ती, घोडे, उंट, दास दासी, अगणित रत्ने आणि द्रव्य जावयास दिले. मग आपल्या दोन्ही राण्यांना घेऊन शेवंती राजा त्या राजकन्येच्या न्हाणी घरावरून तो उडी मारून पलीकडे गेला होता. ते गावी आला. 3 दिवस लग्नाचा सोहळा चालला. राजकन्याला पुष्कळ धनदौलत आईबापांनी दिली. बायकोला घेऊन शेवंती राजा पहिल्या 2 राण्यांकडे आला आणि त्या तिघींना घेऊन तो पुढे निघाला. मग शेवंती राजाने ज्या भयंकर घोड्याला नर मानले होते त्या राज्यात जाऊन तिथल्या राजकन्येशी त्याने लग्न लावले. मग शेवंती राजाने हिरा राणीला बोलावून घेतले आणि आपले 5 राण्या आणि मोठा लवाजमा घेऊन पार्वतीबाईच्या गावी येऊन तो पोहोचला. पण इकडे काय झाले? कोणीतरी राजा मोठे सैन्य घेऊन चाल करून येतो आहे अशी बातमी कुणीतरी शेवंती राजाच्या मालकास दिली. तेव्हा राजा फार घाबरला. त्यांनी पाहिले तो हत्ती, घोडे, माणसे यांचा दूरवर समुद्रच जणू पसरला होता. ही बातमी शेवंती राजाच्या जासुदाने त्याला दिली. तेव्हा त्याने उलट निरोप पाठवला, घाबरू नका महाराज, आपला नोकर शेवंती राजाच लवाजमासकट परत येतो आहे. तेव्हा राजा आपल्या दरबारी मंडळीसह त्याला सामोरा आला. शेवंती राजा म्हणाला, महाराज, आपण सोनसळी लुगडे आणण्यासाठी मला पाठवले होते नव्हे? घ्या हवी तेवढी लुगडे आणि दुसरेही कपडे. 5 राक्षसांची टोले जंग गाठोडी त्याने राजाला दिली. त्यात काय नव्हते, लुगडी तर होतीच, पण हिरे माणके बसवलेले पुष्कळसे मौल्यवान कपडे होते, पडदे होते, तोरणे होती. प्रधानाला त्याने 2 गाठोडी दिली. सर्वांनी शेवंती राजाची वाहवा केली. मग शेवंती राजाने आपल्या सर्व दासांना रजा दिली, कारण ते सर्व राक्षस जिथे जातील तिथे खाऊन खाऊन धान्याचा दुष्काळ पाडतील हे त्याला माहीत होते. मुक्त झालेले ते राक्षस आनंदाने आपल्या देशी परत गेले. आमची गरज पडेल तेव्हा सांगा, जरूर वाटेल तेव्हा येऊ आणि वाटेल ते काम करू असे सांगून ते गेले. आपल्या 3 राण्यांना शेवंती राजाने आपल्या घरी पार्वतीबाईकडे पाठवून दिले. पण हिरा राणी व तारा राणी यांचे रूप आणि वैभव इतरांपेक्षा फारच निराळे पडले. त्या दोघी जंगलातले राजवाड्यात एकत्र राहिल्या. हा वाडा एका शेवंती राजाखेरीज कुणालाच माहीत नव्हता. शेवंती राजाचा हा सगळा थाट पाहून मोठी राजकन्या वडिलांना म्हणाली, बाबा, मी शेवंती राजाला मनाने वरले आहे, आमचे लग्न लावून द्या. राजाने आनंदाने संमती दिली. शेवंती राजाला विचारताच तो म्हणाला, मी आनंदाने लग्न करीन, पण लग्न थाटाचे झाले पाहिजे. मला देशोदेशी आमंत्रण पाठवायचे आहे, तेव्हा जरा दिवस लागतील. राजा कबूल झाला. राजवाड्यातून निघून शेवंती राजा आपल्या घरी आला आणि निजाईच्या खोलीत गेला. त्या खोलीत शेवंती राजाची शेवंतीबाई होई आणि पार्वतीबाईच्या कुशीत शिरून सारे काही तिला ती सांगे. पण आज तिने पाहिले तर पार्वतीबाई रडत होती. अक्का, तू का रडतेस? पार्वतीबाई आवंडा गिळून म्हणाली. ताई, तू आजवर मला काही ऊन पडू दिले नाहीस. आज तुला कीर्तीचे वाण नाही, संपत्ती पायाशी खेळत आहे. पण खरे सांगू, मला त्यात सुख वाटत नाही. राहून राहून मनात येते की आपले यजमान बिचारे कुठे वनवन हिंडत असतील, कोण जाणे. त्यांना भेटावेसे मला फार फार वाटते. शेवंतीबाईने तिचे डोळे पुसले व म्हटले, रडू नको, धीर धर. या दुसऱ्या राण्यांना मी शेवंती राजा नाही हे कळता कामा नये, म्हणून हसून खेळून राहा. तुझे यजमान मी शोधून काढून तुझे स्वाधीन करते, कळले ना? दुसऱ्या दिवशी शेवंती राजा जंगलात जाऊन हिरा राणीला विचारू लागला, माझा एक मित्र 12 वर्षापूर्वी साधूचा वेश घेऊन फरारी झाला आहे. तो जिवंत आहे की मेला आहे ते कसे कळावे? कसा शोध करू? हिरा राणीला युक्ती सुचली. ती म्हणाली, एक अन्नछत्र घाल. देशोदेशाच्या भिकाऱ्यांना साधुसंतांना जेवण घालीत चला. तुमचा मित्र जिवंत असला तर तिथं नक्की येईल. शेवंती राजाने मांडव घालून अन्नछत्र घातले. देशोदेशींचे भिकारी जोगी येऊ लागले. प्रत्येकाची चौकशी शेवंती राजा स्वतः करी. बरोबर पार्वतीबाई पण असे. पंक्तीत त्या दोघी स्वतः देखरेख करीत. असे 6 महिने लोटले. एक दिवस एक जोगी त्या अन्नछत्रात आला. काळा कुळकुळीत, सुरकतलेला चेहरा, देहाचे वाळून काष्ट झालेला, जठा वाढलेला, दाढी वाढलेली, इतरांप्रमाणे तो जेवत होता. शेवंतीबाई पार्वतीबाईच्या कानाला लागून म्हणाली, हे बघ तुझे यजमान,
पार्वतीबाईंनीही त्याला ओळखले आणि रडू लागली. शेवंतीबाईंनी तिला चिमटा घेतला. "अगं रडू नको, घरी झटपट जा, सर्व तयारी निराळ्या महालात कर, मी घेते त्यांची काळजी." मग शेवंती राजाने हुकूम सोडला, "पकडा या गुलामाला, कैदेत ठेवा." बिचारा रोहिदास गयावया करू लागला, "अहो मला का पकडता, मी काय केले कुणाचे?" पण शेवंती राजाने त्याला जुमाले नाही. त्याला उचलून नोकरांनी कैदखान्यात टाकले. तिथे रोहिदास नोकरांना म्हणाला, "तुमचे दुष्ट राजाने मला का कैद केले? 12 वर्षे मी आपला वनवासात हाल अपेष्टा काढतो आहे. कुणाला दुखावले नाही, खुपवले नाही, भीक मागतो आणि जेवतो. आमच्या महाराजांना नावे ठेवतोस? तूच लेका दुष्ट आहेस. महाराज तुझे मुंडके उडवतील तेव्हा कळेल मजा." सेवक म्हणाले. त्याला कैदखान्यात टाकले तेव्हा गयावया करून रोहिदास म्हणाला, "खरेच सांगा शिपाई बुवा, तुमचे महाराज माझे काय करणार आहेत ते? खरेच का मला मारणार ते? यात काय संशय? तुला फाशीच देणार ते. आता तुझी इच्छा असली तर राजवाड्याच्या समोर तुला लटकावतील इतकेच काय ते." वाड्यात आल्यावर शेवंती राजाचा हुकूम सुटला. वाड्यातील मुख्य सेवकाला तो म्हणाला, "आत्ताचा आता जा आणि त्या कैद्याला माझ्या हुकमावरून तुझ्या ताब्यात घे, त्याची सुटका कर. त्याला मात्र तसे सांगू नको. मग त्याला पालखीत बसून वाड्यात आणा. वाड्याच्या मागच्या महालात त्याला ठेवा. न्हावी बोलावून आणून त्याचे केस कापा, दाढी करून घ्या. ऊन पाण्याने सुवासिक तेल लावून त्याला न्हावू घाला. उंची कपडे अंगावर घाला. दागदागिने घाला. चांगले पोटभर सुग्रास अन्न सोन्याच्या ताटातून जेवू घाला आणि मग त्याला स्वस्त पलंगावर झोपू द्या. इतके झाले की मला वर्दी द्या." जी हुकूम म्हणून सेवक निघून गेला. रोहिदासाची त्याला पाहून गाळण उडाली. "मला आताच का हो फाशी देणार?" त्याने विचारले. "यात काय संशय? बैरागी बुवा, तुम्हाला न्हायला घालून, उंची पोशाख घालून मग फासावर चढवले तर किती छान दिसाल तुम्ही." वाड्यात आल्यावर पार्वतीबाईंनी सारी तयारी ठेवलीच होती. त्याला ओळख कुणी दिली नाही, ब्रह्मातच राहू दिले. जेवण खाऊन रोहिदास चिंतेतच पलंगावर पडला. तो शेवंती राजाने स्वतः येऊन त्याचे समाधान केले. "गोसावी बुवा, तुम्ही कसली काळजी करू नका. औषध पाणी घ्या, जेवा, खा आणि आराम करा. लवकरच तुम्हाला बरे वाटेल." सेवकांनी बिचाऱ्या रोहिदासाला घातलेली फाशीची दहशत शेवंती राजाला माहीतच नव्हती. तो गेल्यावर रोहिदास नोकराला म्हणाला, "किती दयाळू आहेत शेवंती राजा. मला नाही वाटत मला ती मारतील म्हणून. माझी चिंता दूर झाली." सेवक चेष्टेने म्हणाले, "छट छट गोसावी बुवा, तुम्हाला महाराजांची रीत काय माहीत? तुम्हाला खायला प्यायला घालू लठ्ठ करून मग ते तुमचं बळी देतील." बिचारा रोहिदास पुन्हा बुचकळ्यात पडला. पण थोडे दिवसात शेवंती राजावर त्याचे इतके प्रेम बसले की त्याच्या मनातून फाशीची भीती अजिबात गेली. इकडे पहिल्याच दिवशी शेवंती राजाने देशोदेशीची उत्तम वैद्य बोलावून त्यांना विचारले, "एखादा राजा 12 वर्षे वनवासात राहिल्यामुळे सुकून काळा ठिक्कर पडला तर त्याला औषध पाणी करून पूर्वीप्रमाणे रूप यायला किती दिवस लागतील?" 6 महिने, वैद्य म्हणाले. मग नाना तऱ्हेचे उपचार करून रोहिदास 6 महिन्यांनी पूर्वीसारखा झाला. शेवंती राजाच्या वाढदिवशी त्याचे लग्न राजकन्येशी व्हायचे होते. देशोदेशींच्या राजांना आमंत्रणे केली. रोहिदासाच्या आईबापांना शेवंतीबाईच्या पित्याला निरोप पाठवून बोलावणे दिले. शेवंतीबाई पार्वतीबाईला म्हणाली, "माझ्या वाढदिवशी तुझ्या यजमानाशी गाठ घालून देते." पण पार्वतीबाईने उत्तर दिले, "ते खरेच आहे, पण आपला एकेकाळी सुंदर असलेला नवरा कुठे आणि हा काळाबोळा गोसावी कुठे? कशीसेच वाटते, नको वाटते अगदी. हे पहा अक्का, तुला माहीत नाही, तू पाहिले नाही म्हणून, नाहीतर तुला कळले असते. गेले 6 महिने त्यांचे रूप कसे झाले आहे ते, पूर्वीपेक्षाही सुंदर." "खरेच का ताई? पण तू म्हणतेस ते खोटे कसं होईल? आणि समजा ते सुंदर नसते तरी तू किती माझ्याकरता केले आहेस. ते पाहिले म्हणजे तू जे करशील ते माझ्या हिताचेच करशील. गेली 12 वर्षे बहिणीप्रमाणे आपण राहिलो. खरोखरच तुझ्यासारखी गुणी शहाणी स्त्री दुसरी मी कुणीच पाहिली नाही. लग्नाच्या दिवशी सारे वऱ्हाड जमले, वर घोडा सजला, पण घोड्यावर शेवंती राजाऐवजी रोहिदास राजा बसला होता. आता शेवंती राजाचे सर्व कार्य सफल झाले म्हणून त्याचा अवतारसुद्धा समाप्त झाला. शेवंतीबाईने पुरुषवेश टाकला आणि अप्सरेप्रमाणे ती नटून थटून बसली. पुरुषवेशात नव्हते इतके तिचे रूप स्त्रीवेशात मनोहर दिसत होते. सगळ्यांचे डोळे तिच्याकडे खिळले. शेवंती राजाच्या राण्यांनाही आपल्याला शेवंतीबाईचे गुपित कसे ओळखले नाही हे पाहून अचंबा वाटला. पण सर्वात नवल कुणाला वाटले असेल तर त्याच्या पदरी 12 वर्षे तिने चाकरी केली होती त्या राजाला. अहो,
स्त्रीचे जन्माला येऊन असा अचट पराक्रम कुणी केला आहे? अजून कुणा पुरुषानेही अशी कामे केल्याचे आम्ही पाहिले नाही. धन्य शेवंती राणी. पार्वतीबाई, हिराबाई, ताराबाई आणि तिघी राजकन्या यांना घेऊन ती शेवंती राणी रोहिदासाकडे आली आणि त्याच्या पायावर डोके ठेवून म्हणाली, महाराज, मी तुमची शेवंती. पार्वतीबाईला 12 वर्षापूर्वी तुम्ही जंगलात टाकून गेला होतात, तिला विसरलात का? हीच ती पहा. ही सगळी धनदौलत, ह्या माझे 5 सख्खे, सारे काही तुमचेच आहे. मांडवात रत्नजडित सिंहासनावर सिंगराज व त्याची राणी बसली होती. सोन्याच्या सिंहासनावर शेवंतीबाईचा पिता प्रधान बसला होता. इतक्या वर्षांनी मुलगा भेटलेला पाहून सिंगराजाच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागले. धन्य धन्य तू शेवंती राणी. पुरुषांनाही लाजवलेस, आम्हाला जीवदान दिलेस. तुझे सदा भले हो. घरी चला आता. आपल्या मुलीचे लग्न राजाने आता शेवंती राजाऐवजी रोहिदासाशी लावून दिले. एवढेच नव्हे तर 12 वर्षांनी भेट झाली म्हणून पार्वतीबाई, शेवंतीबाई यांच्याशीही त्याचे पुन्हा लग्न लावले. मग हिराबाई, ताराबाई त्या तिघी राजकन्या स्वखुशीने रोहिदासाशी लग्न लावून त्याचे राणी झाल्या. लग्नाचा हा जंगी सोहळा कितीतरी दिवस चालला होता. सिंगराजा आपल्या मुलाला आणि सुनांना घेऊन आपल्या देशी परत आला आणि सर्वजण सुखाने नांदू लागले. ही कथा कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि असेच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.